आज का टॉपिक है केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स. केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे नेमकं काय रे? रिएक्शन्स. अल्केन घ्या, त्यात काही केमिकल टाका, हिटिंग करा, काहीतरी कंडिशन द्या, काय रिएक्शन होते ते आपल्याला बघायचं आहे. अल्केन्सचं दुसरं नाव तुम्ही सांगा. पॅराफिन्स. व्हॉट इज मीन बाय पॅराफिन्स? ज्यादा रिएक्टिव्ह की कम रिएक्टिव्ह? लेस रिएक्टिव्ह. व्हेरी लेस रिएक्टिव्ह आहेत म्हणून काय म्हणतो? पॅराफिन्स. तरी सुद्धा पॅराफिन्स लेस रिएक्टिव्ह आहेत, पण याचा अर्थ असा नाही की रिएक्शनच देत नाहीत. काही रिएक्शन भेटतात, पण स्पेसिफिक कंडिशन असेल तर. हाय टेम्परेचर, हाय प्रेशर, त्याच्यानंतर जशी ही रिएक्शन मध्ये आपल्याला युव्ही लाईट टाकावी लागते, आणि युव्ही रेडिएशन म्हणजे एनर्जी तर आहेच ना, तर तशा पद्धतीने. पहिली रिएक्शन आहे हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स. हॅलोजिनेशन करायचंय, कॉमन सेन्स कळालं तुम्हाला काय करायचंय? हॅलोजन ऍड करायचं आहे. क्लोरिनेशन क्लोरीन, ब्रोमिनेशन ब्रोमिन ऍड, आयोडिनेशन फ्लोरिनेशन शक्यतो आपण परफॉर्म करत होतो, पण एक्झोथर्मिक रिएक्शन असल्यामुळे आपण परफॉर्म करत नाही. बरं, इथे काहीतरी लिहिलंय सबस्टिट्यूशन रिएक्शन. व्हॉट इज मीन बाय सबस्टिट्यूशन? एकाला काढून टाका, दुसऱ्याला. जगातला सर्वात सोपा अल्केन कोण असेल तर तो म्हणजे मिथेन. बरोबर. मिथेन मध्ये मला हॅलोजिनेशन करायचंय, तर मी X2 ऍड करतो. युअर X2 कॅन बी क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. फ्लोरीन शक्य आहे बरं का, पण शक्यतो ही रिएक्शन परफॉर्म करत नाही. ही रिएक्शन तेव्हाच होते जेव्हा ही रिएक्शन तुम्ही सनलाईटच्या प्रेझेन्स मध्ये करता. सनलाईट नसेल तर युव्ही, आणि युव्ही पण नसेल तर असं लिहून येत असतं, हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. तो अशा कंडिशन मध्ये ही रिएक्शन होणार आहे. एरो थोडा मोठा करूया, असं काहीतरी. आता होतं काय मला सांगा रे, काय इथून तुम्हाला अंदाज आहे ही कशाची कंडिशन असते? कुठल्या टाईपचं मेकॅनिझम? होमोलिसिस, म्हणजेच प्राऊड ऑफ यू, फ्री रॅडिकल मेकॅनिझमची हिंट भेटली. आणि फ्री रॅडिकल मध्ये काय होतं? दोन्ही रिएक्टंट पैकी असा बॉन्ड जो जास्त ससेप्टेबल आहे, म्हणजे लवकर तुटतो, त्याचं फ्री रॅडिकल बनतात. त्याचं बघून शेजाऱ्याचे पण फ्री रॅडिकल बनतात, आणि पुढे रिएक्शन होते. म्हणजे काय होत असेल? स्टेप 1. स्टेप तुम्हाला कुठेही बोर्ड मध्ये एक्झाम मध्ये विचारत नाही, समजण्यासाठी मी सांगतोय. तुमचे हे जे दोन हॅलोजन आहेत त्याच्यावर सनलाईट म्हणजे एनर्जी पडली, तर याचं होमोलिसिस होतं, म्हणजे दोन हॅलोजनचे रॅडिकल बनतात. सही आहे? असं झालं तर स्टेप 2 मध्ये जो शेजारी मॉलिक्यूल असतो त्याचा पण पॉसिबल बॉन्ड CH3 आणि H असं लिहूया. तो पण कशामध्ये तुटतो रे? फ्री रॅडिकल मध्ये तुटतो. CH3 चा रॅडिकल आणि H चा रॅडिकल हे हायली रिएक्टिव्ह असतात, ते परत कंबाईन पण होऊ शकतात. म्हणजे हा मिळून परत हा बनवू शकतो, हा मिळून परत हा बनवू शकतो. बनला तर परत तुटेल, पण एनर्जी तर कंटिन्यू पडतच आहे. वेगळं काय होतं तर स्टेप 3 बघून घ्या. वेगळं काय होतं तर हे क्रॉस कंबाईन होतात. CH3 आणि X, CH3 चा रेडिकल आणि X चा रेडिकल हे एकत्र येतात. एकत्र येतात म्हणजे काय? बॉन्ड बनतो का? CH3X बनतो, आणि परत एक H चा रेडिकल आणि एक X चा रेडिकल काय बनवतील रे? HX बनतात. म्हणजे ओव्हरऑल काय झालं तुम्हाला लक्षात आलं का? या 4 पैकी एक हायड्रोजन कमी झाला आणि त्याच्याऐवजी हॅलोजन आला. इथे बनला CH3X प्लस HX. लक्षात आलं का? ओके. ही रिएक्शन दिसते तेवढी सोपी नसते, कारण की रिएक्शनचं एक खूपच मोठं ड्रॉबॅक आहे. ड्रॉबॅक असा आहे जो ह्याच याच्यावरती मेन्शन करतो मी पहिल्या स्लाइड वरती. ह्याचा ड्रॉबॅक आहे की ही रिएक्शन मोनो हॅलोजिनेशनला थांबत नाही. जसं हायड्रोजनेशनचा ड्रॉबॅक होता, जेवढे डबल बॉन्ड दिसले अख्खेच तोडून टाकायचे. बरोबर आहे ना? मग इथे ड्रॉबॅक काय आहे तर इथे हा हॅलोजन एक वेळा ऍड झालाय, असं एक वेळा थांबत नाही, अजून एक वेळा, अजून एक वेळा, अजून एक वेळा. बघा इकडे तुम्हाला आधी शो पण करून दाखवतो. होतं काय, सपोज तुमच्याकडे CH4 होता, त्याच्यामध्ये तुम्ही एक Cl2 टाकला इन द प्रेझेन्स ऑफ युव्ही लाईट. काय होणार आहे रे? आता आपल्याला माहिती आहे म्हणून CH3Cl प्लस HCl. ही रिएक्शन इथेच थांबत नाही, याच्यावर अजून पण Cl2 चे मॉलिक्यूल असतीलच ना रिएक्शन मध्ये. आपण मोजून एक थोडीच टाकलाय, आपण 1 ग्राम जरी घेतलं तर लाखो मॉलिक्यूल येतात. उरलेला क्लोरीनचा मॉलिक्यूल अजून पण उरलेल्या युव्ही लाईट मध्ये, युव्ही लाईट पण संपली थोडी, आपण तर कंटिन्यू टाकतोय. अजून एकदा फ्री रॅडिकल होतं आणि CH2Cl2 बनतो, परत एक HCl बाहेर जातो, म्हणजे परत एक कार्बन हायड्रोजन बॉन्ड तुटतो. ही रिएक्शन इथेच थांबत नाही, अजून एक Cl2 चा मॉलिक्यूल, अजून पण युव्ही लाईट काय होऊन जाईल?
याला क्लोरोफॉर्म म्हणतात. आयडिया येणार आहे तुम्हाला? ओके. बाहेर कोण जातं? HCl. परत एकदा रिएक्शन होते, Cl2 इन द प्रेझेन्स ऑफ UV. आता तर कार्बन टेट्राक्लोराइड, व्हेरी गुड, CCl4 आणि HCl बनतं. बरं, बाय चान्स मध्ये क्लोरीन संपला तर तिथे रिएक्शन थांबते. मग तोपर्यंत काही मॉलिक्युलचं एकदा हॅलोजिनेशन झालंय, काहींचं दोनदा झालंय, काहींचं तीनदा झालंय, आणि काहींचं क्लोरीन भरपूर असेल तर 4ही वेळा होतं, म्हणजे इथपर्यंत पोहोचते. पण मध्ये क्लोरीन संपला तर अर्धे मॉलिक्युल अशा फॉर्म मध्ये असतील, अर्धे अशा फॉर्म मध्ये, अर्धे अशा फॉर्म मध्ये. अरे लक्षात आले ना? तर पॉलीहॅलोजिनेशन होतं. पॉलीहॅलोजिनेशन म्हणजे तुमची इच्छा एक वेळा हॅलोजिनेशन करायचं, आणि इथे झालं कधी एकदा, कधी दोनदा, कधी तीनदा, कधी. त्याचा ड्रॉबॅक काय आहे? पॉलीहॅलोजिनेशन. पॉलीहॅलोजिनेशन होणे ह्या या रिएक्शनचा ड्रॉबॅक आहे. कळाला का ड्रॉबॅक काय आहे? रॅडिक हा CH3 आणि X चा बॉन्ड एवढा ससेप्टेबल नाही की सनलाइटने इझिली ब्रेक होईल. रादर दॅन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा कमी डिफरन्स असलेला कार्बन हायड्रोजनचा बॉन्ड इझिली तुटतो. म्हणजे पुढच्या वेळेस CH3X चा तुटण्यापेक्षा C आणि H चा तुटत जातो. तो जास्त ससेप्टेबल आहे असं ऑब्झर्व केलंय. होऊ शकतं चुकून काही हे पण तुटत असतील CH3 आणि Cl चे, कारण की तिथे करोडो क्रोड्स ऑफ मॉलिक्युल्स असतात, तर काही पण होऊ शकतं. पण मोस्ट चान्सेस जे आहेत, जे सायंटिस्टने स्टडी करून ऑब्झर्व केले, त्यात कार्बन हायड्रोजनचेच बॉन्ड जास्त तुटले. म्हणून त्यांनी अशा पद्धतीने आपल्याला फ्लोचार्ट सांगितला. लक्षात आलंय का? ओके, चला ठीक आहे. तर तुम्हाला या रिएक्शन मध्ये काय काय लक्षात आलं? याच्यातला H गेला आणि X आला, म्हणून याला काय नाव दिलं? मोर प्रिसाइजली हे फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन आहे. सबस्टिट्यूशन तर आहे, पण सुरुवात कोणी केली? फ्री रॅडिकलने. म्हणून आपण याला फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन पण म्हणू शकतो. याचं मोठं लिमिटेशन काय आहे? पॉलीहॅलोजिनेशन होतं. हे आपल्या कंट्रोलमध्ये नाही. बरं, मग सर तरी सुद्धा माझी इच्छा आहे की हाच मेजर प्रोडक्ट पाहिजे. म्हणजे जर 100 मॉलिक्युल मी बनवले तर त्यातले 60 ते 70 असेच मॉलिक्युल पाहिजे, तर त्या केसमध्ये तुम्ही काय करता? तर त्याचं पण जुगाड. फॉर मोनोहॅलोजिनेशन, जर तुम्हाला मोनोहॅलोजिनेशन करायचं असेल तर तुम्ही काय जुगाड करता? तुम्ही काय करायचं? मिथेन आहे ना, मिथेन तो एक्सेस मध्ये घ्यायचा. एक्सेस म्हणजे अतिच जास्त. आणि Cl2 काय करायचा? हा लिमिटेड घ्यायचा. अशाने काय बरं होईल रे? म्हणजे एकंदरीत मी काय म्हणतो माहिती आहे, ह्याचे तुम्ही काय करा, 1000 मॉलिक्युल्स घ्या आणि ह्याचे फक्त 100 किंवा 200 घ्या. आता होऊन काय जाईल? हा एक्सेस म्हणजे हा एक्सेस आहे, म्हणजे एवढं जास्त घ्या की याच्या 10 पट जास्त असेल, एवढं जास्त करा तुम्ही. आता होऊन काय जाईल? खूप सारे मिथेन आहेत, रपारप 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 रिॲक्ट होऊन जातील, क्लोरीन संपूनच जाईल. उलट मिथेनचे काही मॉलिक्युल उरतील सुद्धा. लॉजिक झेपते की नाही? मग पॉलीहॅलोजिनेशन होण्यासाठी हॅलोजनच संपला, तर रिएक्शन थांबून जाईल. आणि त्या केसमध्ये तुम्हाला मेजर प्रोडक्ट काय सापडेल? CH3Cl आणि HCl. मेजर होऊ शकतं अजून पण 4-2 मॉलिक्युलचं पॉलीहॅलोजिनेशन होऊन जाईल. ज्याच्या व्हिसिनिटी मध्ये आला, सपोज त्याचा एक मॉलिक्युल पटापट पटापट काय बनून गेला? CH3Cl. लगेच लाईट पडली आणि लगेच एक क्लोरीन त्याच्या व्हिसिनिटीत आला, तर होऊ शकतं काही मॉलिक्युल CH2Cl2 चे पण बनतील. पण तुम्ही हा खूपच कमी घेतलाय, त्याच्यामुळे सर्वांना एकदा एकदा रिॲक्ट करायला पण चान्स भेटत नाहीये. अशा केसेसमध्ये मोनोहॅलोजिनेशनचा प्रोडक्ट वाढतो. लक्षात आलंय का? ओके. किंवा दुसरी गोष्ट, सर आपल्याला एक्झाम मध्ये काय विचारतात? एक्झाम मध्ये ते स्वतःहूनच मेन्शन करतात की ह्या रिएक्शनचं मोनोहॅलोजिनेशन होतंय. आता तुम्ही सांगा प्रोडक्ट किती बनतील किंवा वेगवेगळे बनतील. तर हे वाला पण कळालं का जुगाड काय करायचं असतं? जर तुम्हाला मोनोहॅलोजिनेशन पाहिजे असेल तर तुम्ही अल्केन कसा घ्या? एक्सेस. ह्या एक्सेस घेणं म्हणजे इथे लिमिटेड नाही लिहिलं तरी पण लक्षात आलं की हा लिमिटेडच असेल. म्हणजे एक्झाम मध्ये इथे लिमिटेड शब्द दिसणार, पण इथे शब्द एक्सेस दिसेल, तुम्हाला कळून जाईल. झेपली गोष्ट? ओके. क्वेश्चन काय येतात? तर क्वेश्चन आपल्याला असे विचारतात, हाऊ मेनी monohalogenation products are formed in following reactions. असा प्रश्न आपल्याला विचारतात.
इन फॉलोविंग रिएक्शन्स. खाली काही रिएक्शन दिल्यात, तुम्ही सांगा किती वेगवेगळे मोनो हॅलोजिनेशन प्रोडक्ट बनतील. असाच क्वेश्चन एक्झाम मध्ये आला तर येतो, नाहीतर येतच नाही, कारण की भरपूर अल्किन अल्काइन फंक्शनल ग्रुप आहेत ना क्वेश्चन याला. कोणी म्हणेल सर एक्झाम्पल द्या. बघा पहिलं वालं, मी घेतला CH3 सिंगल बॉन्ड CH3. तुम्हाला क्लिअर कट इन्स्ट्रक्शन दिले, काय होतोय मोनो हॅलोजिनेशन. म्हणजे त्यांनी सांगो किंवा न सांगो तुम्हाला हॅलोजिनेशन किती वेळा करायचंय, एकदाच. सांगू म्हणजे इथे एक्सेस आणि लिमिटेड न देऊ की देऊ ना. ओके, इन द प्रेझेन्स ऑफ युरी. सांगा रे किती वेगवेगळे बनतील, असं होतं ना, हाऊ मेनी. बघा दोन चान्स आहेत, होऊ शकतं हा बॉन्ड तुटेल आणि हॅलोजन येईल, होऊ शकतं हा बॉन्ड तुटेल आणि कार्बन कार्बनचा बॉन्ड तुटत. इथे तर नाही, ह्या रिएक्शन मध्ये नाही. मग इथे जर मी क्लोरीन लावला तर क्लोरो इथेन होईल का, इथे जरी लावला तरी. मग ह्या रिएक्शनचा एकमेव एकच प्रोडक्ट शक्य आहे. लक्षात आले का. साईडला HCl जातो, तो नाही लिहिलं तरी चालेल. ह्या रिएक्शन मध्ये साईड प्रोडक्टची काय घेणं देणं नाही. 2-3 क्वेश्चन अजून घेतो, एकदम क्लिअरच होऊन जाईल. बघा दुसरा एक देतो मी, CH3 CH2 CH3. बघूयात बरं किती लोक सांगतील किती वेगवेगळे मोनोक्लोरिनेशन प्रोडक्ट शक्य आहे. सगळे लोक पक्का, दोनच. व्हेरी गुड. बघा सर मला क्लिअर कट कळतंय की हा आणि हा कार्बन तर सेमच आहे, ह्याच्या पण शेजारी सेम आणि ह्याच्या पण शेजारी. मग या दोघांपैकी कुणाच्या एका ठिकाणी क्लोरीन लावला तर नाव येणार आहे क्लोरोप्रोपेन. मग इथे लावा किंवा एकच चान्स आहे, दुसरा चान्स इथे आहे, बरोबर का. दुसरा चान्स इथे आहे, कारण की इथलं नाव 2 क्लोरोप्रोपेन येईल. मग याचे किती वेगवेगळे, CH2 CH2 Cl. व्हेरी गुड. प्लस दुसरी काय पॉसिबिलिटी आहे रे, CH3 CH, इथे Cl आणि CH3. 2 मोनोक्लोरिनेशन प्रोडक्ट बनवू शकतात. झेपलं. देऊ पुढचा क्वेश्चन. क्या बात आहे, व्हेरी गुड. पुढचा क्वेश्चन असा आहे, मी बॉन्ड लाईन मध्ये देतो. याच्यात पण आपल्याला काय करायचंय, क्लोरिनेशन इन द प्रेझेन्स ऑफ UV लाईट म्हणजेच HNO. दोनच. प्राऊड ऑफ यू यार. हे आणि हे दोन सेमच आहेत की नाही सर. इथे जरी आला तर 1 क्लोरोब्युटेन, इथे जरी आला तर, आणि हे दोन वेगळ्या पॉसिबिलिटी आहेत. इथे जरी आला तरी 2 क्लोरोब्युटेन, इथे जरी आला तरी. म्हणजे ऍट अ टाइम है ना, एकाने सपोज काय केलं, उजव्या साईडला क्लोरीन लावला, दुसऱ्याने काय केलं, डाव्या साईडला क्लोरीन लावला. अरे काही फरक नाही पडला, हे दोन्ही सेमच आहे. ह्याचं पण नाव काही नंबरिंग दिली तर 1 क्लोरोब्युटेन आणि ह्याचंही नाव काय येईल सर, 1 क्लोरोब्युटेन. सेमच आहे ते, त्यात काही वेगळं नाही. तर या दोघांपैकी एक काउंट करा आणि दुसरा काय होऊन जाईल. एकाने क्लोरीन इथे लावला, 1 2 3 4. एक म्हणला नाही मला थोडंसं वेगळं लिहायचं. अरे फरक नाही पडत, ह्याचं पण नाव सेमच आहे. तर टोटल प्रोडक्ट किती झाले मग, देअरफॉर 2 डिफरंट प्रोडक्ट शक्य झाले. झेपलंय का. ओके चलो अजून देऊ क्वेश्चन. बढिया बात. ओके चला, ह्याचं करायचंय मला मोनोब्रोमिनेशन इन द प्रेझेन्स ऑफ UV लाईट. तुम्ही सांगायचे किती वेगवेगळे प्रोडक्ट शक्य आहेत. तीन पक्का. बघा प्रोडक्ट वेगळा तेव्हा असतो जेव्हा त्याचं नाव वेगळं येतं. तुम्ही ट्रायल अँड एरर करू शकता, नाव वेगळं आलं पाहिजे. 3 आहेत का. अच्छा, याला जर IUPAC नाव दिलं तर इकडून नंबरिंग देऊ का, बरोबर आहे. ओके, हा आणि हा हे सेम आहेत, बरोबर. 1 1 आणि 4 सेम नाहीत. लक्षात आली का गोष्ट. तुम्हाला वाटते CH3 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 सारखेच आहेत, नाही. इथे ब्रोमिन लावा, नाव वेगळं येणार आहे. या दोघांचं सेमच नाव येणार आहे. इथे जर तुम्ही ब्रोमिन लावला तरी सुद्धा नाव येणार आहे 1 ब्रोमो 2 मिथाइल ब्युटेन. आणि इथे जरी ब्रोमिन लावला तरी सुद्धा नाव काय येणार आहे 1 ब्रोमो 2 मिथाइल ब्युटेन. म्हणजे ह्या दोन पोझिशन आयडेंटिकल, 1 4 आयडेंटिकल. लॉजिक लक्षात आलं ना. बघा या 1 चा शेजारी कोण आहे रे, एक 4 कार्बनची ब्रांच आणि हा 2 नंबरला अटॅच आहे. ह्याचा शेजारी कोण आहे, एक 4 कार्बनची नेन आणि तो स्वतः कितीला अटॅच आहे
ह्याच्या बाबतीत तसं नाहीये ना. ह्याच्या बाबतीत 3 कार्बनची चेन आणि दुसऱ्याला ब्रांच आहे, वेगळं आहे, तर नाव वेगळं येणार आहे. तर किती पॉसिबिलिटी आहेत सांगा टोटल? 4. त्याचे 4 ब्रोमिनेशन प्रोडक्ट बनवू शकतात. बॉन्डलाईन मध्ये काढूयात. असं होतं ना ते, एक ब्रोमो इथे लावतो, इथे काय फरक पडत? ओके. दुसरा असा काढतो, जेव्हा तुम्हाला कोणी म्हणेल खाली काढा, नाही, खाली काढणं टेक्निकली चुकीचं आहे, मोकळ्या जागेत काढतोय. ओके. अजून काय शक्य आहे? बरोबर की नाही? अजून काय शक्य आहे? प्रत्येकाचं नाव वेगळं आहे की नाही बघा, नंबरिंग देऊनच कळून जाईल. बरोबर आहे. तो टोटल किती पॉसिबल आहे? 4 पॉसिबल आहे. आता त्या जागेवरतीच सॉल्व्ह करूयात, उगाच एवढं मोठं लिहित बसायची गरज पण नाही. तुम्हाला एक सिंपल चेन देतो, तुम्ही मला ओळखून सांगायचंय की याच्यामध्ये किती वेगवेगळे मोनोक्लोरिनेशन प्रोडक्ट बनतील. सरळ फक्त आकडा सांगूया, चित्र काढायची गरज नाही. ओके. याच्यासारखा दुसरा कोणी आहे का? तर तिथे ब्रोमिन लावल्यावर किंवा क्लोरीन लावल्यावर एकच बनेल. याच्यासारखा दुसरा कोणी आहे का? याच्यासारखा दुसरा आहे. हे सेमच आहे, नाव सेमच आहे ना, कळालं की नाही? हा सेमच आहे, हा मात्र वेगळा आहे. बरोबर आहे. म्हणजे हे 2 कॉमनच आहेत. इथे क्लोरीन लावलं तरी नाव सेमच येईल, इथे लावलं तरी. किती बनले टोटल? अरे मी आकडे 5 ना. अरे मी आकडे लिहिले ना इथे, 1 2 3 4 5 बनेंगे, कॉमन सेन्स आहे. तो किती वेगवेगळे प्रोडक्ट बनतील? 5. जर एखाद्याला फारच इच्छा झाली, सर काढून पण दाखवा, मजा करा थोडीशी आयुष्यात. 1 बरोबर का? 2 क्या बात है, 3 मजा आ रही है. काय समज में आ गई क्या? आता मजा तर तेव्हा येईल जेव्हा आपण मुद्दाम हॅलोजन चॅप्टर मध्ये जाऊ. हे सेम एज इट इज परत येणार आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह 12th वाला चॅप्टर. त्याच्यात तर आपल्याला कायरल कार्बनचे पण 2 मोजायचे असतात. आपण इथे फक्त स्ट्रक्चरल आयझोमर सांगतोय. याच्यात जर कायरल कार्बन असतील तर ऑप्टिकल आयझोमर अजून वाढतात. एका कायरल कार्बनला आरएस डबल बॉन्ड असेल तर सिस्टर्स. इथे आपण आरएस च्या हिशोबाने म्हणूया, बेटर पडेल. और कायरल कार्बन असेल तर ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो. एक लाईटला उजवीकडे वळवतो तर सेम दिसणारा दुसरा डावीकडे वळवतो, असं पण असतं ना. मग तेव्हा तर अजून कॅल्क्युलेशन वाढतं. पण तो वाला क्वेश्चन आता इथे कन्फ्युज करायचा. इथे क्लिअर कट अजून महत्वाचं, ह्या प्रश्नामध्ये हाऊ मेनी मोनोहॅलोजिनेशन प्रोडक्ट्स एवढं विचारलं किंवा हाऊ मेनी स्ट्रक्चरल आयझोमर्स आर पॉसिबल, तर हे असे सिंपल एकदा काउंट करायचे. तो जो प्रश्न येणार आहे हॅलोजन चॅप्टर मध्ये, तिथे क्लिअर कट इन्स्ट्रक्शन असतं की टोटल प्रोडक्ट इन्क्लुडिंग स्टिरिओ आयझोमर्स सांगा. इन्क्लुडिंग स्टिरिओ आयझोमर्स असं म्हणतात. मग त्यावेळेस आपल्याला जिथे जिथे कायरल असेल त्याला अजून एकदा मोजायचं, एकाला 2. कसं ते पुढे बघूयात. काय क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलं? तर ही होती आपली पहिली रिएक्शन, ज्याला आपण म्हणलं हॅलोजनेशन. बरोबर आहे. क्वेश्चन कसे येतात कळालं? बढिया. समोर जाऊया. आता याच्यातले काही इम्पॉर्टंट पॉइंट नोट करा. सपोज मी काय केलं, हाच घेतला CH4 बरोबर, पण याच्यात हॅलोजनेशन करताना एकदा टाकला F2 आणि UV, एकदा टाकला Cl2 आणि UV, एकदा टाकला Br2 आणि UV, आणि एकदा टाकला F2 आणि UV. F2 आयोडीन उरला का? I2 आणि UV. आणि तुम्हाला म्हटलं काय वाटतं तुम्हाला सर्वात फास्ट रिएक्शन कुठे होईल? फ्लोरीनच्या केस मध्ये फास्टेस्ट रिएक्शन होईल, फास्टेस्ट है ना. आणि मग हळूहळू जो आहे तो रेट कसा होत जाईल? कमी होत जाईल. ह्याचं लॉजिक काय बघा. मी काय म्हटलं, फ्लोरीनच्या रिएक्शन शक्यतो परफॉर्म करत, कारण की जेव्हा फ्लोरीनचा FF बॉन्ड डिसोसिएट होतो तेव्हा एनर्जी खूप जास्त क्रिएट होते. अरे एनर्जी जास्त क्रिएट झाली तर दुसऱ्या स्टेप मध्ये काय होणार होतं? CH4 चा बॉन्ड तुटणार होता का? पहिल्या स्टेप मध्ये काय होईल? F आणि F चा बॉन्ड तुटेल. बरोबर आहे ना. हा तुटला तर रॅडिकल बनतील 2 F चे. याने खूप जास्त एनर्जी क्रिएट होऊन जाईल. ही एनर्जी पुढचा बॉन्ड पटापट तोडेल ना, आणि पुढचा बॉन्ड जेवढा पटापट तुटला तेवढी फास्ट रिएक्शन जाईल. तरी लक्षात आले का? पहिला बॉन्ड तुटायला UV लाईट होती,
दुसरा बॉन्ड तुटायला युव्ही लाईट प्लस इथून जी जनरेट झाली ती एनर्जी. अच्छा बॅकग्राऊंड ब्लॅक. ओके चलो ठीक आहे. आता इथं थोडंसं राहू दे. चेंज करू शकतो. ओके चेंज करा. रेडीमेड स्लाइस है तेव्हा ये मला लक्षात नव्हता आला बनवता. चलो बात समझ में आ गई क्या? ओके चलो. तो फ्लोरीनची रिएक्शन सर्वात फास्ट असते. तर रिएक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन टुवर्ड अल्केन काय असतं? F2 फास्टेस्ट, मग Cl2, मग Br2 आणि मग I2. बरोबर आहे. अच्छा दुसऱ्या टाइपचा प्रश्न. दुसऱ्या टाइपचा प्रश्न असा विचारतात की सपोज तुम्ही काय केलं, आता हॅलोजन लॉक केला, सर्वांमध्ये हॅलोजन Cl2 टाकलाय आणि कंडिशन आहे UV ची. पण एकदा प्रायमरी हायड्रोजन रिप्लेस करताय, एकदा सेकंडरी हायड्रोजन रिप्लेस करताय, एकदा टर्शियरी हायड्रोजन रिप्लेस करताय. कोणी म्हणाल सर नेमकं काय म्हणायचं? बघा एक मॉलिक्यूल काढतो CH3C, CH3H, इथे CH2 आणि इथे CH3. तुम्ही नोटीस कराल रे की हा वाला आणि हा वाला ह्यांना प्रायमरी हायड्रोजन म्हणतात. अरे समो एक कार्बन एका कार्बनला अटॅच असेल तर तो प्रायमरी आणि त्याच्यावर जो हायड्रोजन असेल तो प्रायमरी. मग या प्रायमरीला हा कसा होईल मग? कारण की हा कार्बन 3 कार्बनला अटॅच येतो आणि हा वाला सेकंडरी. तर तुम्हाला हॅलोजिनेशन करायचंय पण तुम्ही हे बघताय की प्रायमरी हायड्रोजनचे चान्सेस जास्त आहे सेकंडरीचे की टर्शियरीचे. तर नो डाऊट त्याचा आन्सर असतं टर्शियरी जास्त रिएक्शन देतो, सेकंडरी आणि मग प्रायमरी. त्याचं लॉजिक असं की बघा इंटरमिडिएट काय रेडिकल बनणार आहे का? बरोबर आहे. ओके. मी जर तुम्हाला म्हटलं एकदा रेडिकल इथे आहे आणि एकदा रेडिकल इथे आहे, कुठला रेडिकल स्टेबल आहे? प्रायमरीचा की टर्शियरीचा? कुठली स्टॅबिलिटी? हायपर कॉन्जुगेशन. ह्याला किती हायपर कॉन्जुगेशन आहे? एकच. ह्याला एकच असतं, शेजारी मोजायचा असतो वे. आणि ह्याला किती आहे? 3 आणि 2 8. तर तो जास्त स्टेबल आहे. जो जास्त स्टेबल असतो तो जास्त क्वांटिटीत बनतो, जो जास्त क्वांटिटीत बनेल त्याचीच रिएक्शन फास्ट होईल. त्याला लक्षात आलं का? तर हे पण टाइपचा एक क्वेश्चन आला तर येऊ झेपलंय का? तर ह्या केसेस मध्ये फास्ट रिएक्शन कोण देतो? टर्शियरी, मग सेकंडरी, मग प्रायमरी. आता परत एक ट्विस्ट येतो जो हॅलोजन चॅप्टर मध्ये मी तुम्हाला परत सांगणार आहे. असं आहे की ब्रोमिनेशन मध्ये तर नो डाऊट टर्शियरीच येत असतो, पण क्लोरिनेशन साठी एक फॉर्म्युला असतो. का बरं असं? बघा आपण म्हणतोय टर्शियरी फास्ट रिएक्शन देतो, पण टर्शियरी हायड्रोजन तुटायचे चान्सेस किती आहेत? एकच. एका मॉलिक्यूल मध्ये एकच टर्शियरी हायड्रोजन आहे. प्रायमरी किती आहेत? 3. पुरे मोजा. 3 प्रायमरी तुटायचे 9 चान्सेस आहेत ना. 9 वेळा चान्सेस आहेत की प्रायमरी टाइपचा रेडिकल बनेल. टर्शियरीचा बनण्याचे चान्सेस ते चान्सेस घेऊन पण एक कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला असतो क्लोरीन साठी. ब्रोमिन साठी आन्सर फिक्स असतं. हायड्रोकार्बन्स मध्ये तेवढे डिटेल मध्ये सांगितलेलं, सो आपण पण अननेसेसरी टेन्शन घ्यायचं. जे मेन्स मध्ये प्रश्न आलेला आहे तो नीट मध्ये आतापर्यंत आलेला, तर तेव्हा पुढे बघून घेऊ. चला हे पण झेपले का दोन्ही पॉइंट? ओके. हे मेकॅनिझम तुम्ही आधीच सांगून दिलं तर आता लिहिण्याची गरज नव्हती त्याची. ओके अजून पुढे जाऊया. दुसऱ्या टाइपची रिएक्शन. दुसऱ्या टाइपची रिएक्शन आहे सर कंबशन रिएक्शन. अरे ही रिएक्शन आपली मोल कन्सेप्ट मध्ये झाली रे. आपण सध्या अल्केन शिकतोय. अल्केनचा जनरल फॉर्म्युला CnH2n+2. जगातला सर्वात सोपा अल्केन. कंबशन म्हणजे फिक्स काय ऍड करायचं असतं, प्राऊड ऑफ यू. आणि याचे प्रोडक्ट पण फिक्स असतात. वा वा बढिया. CO2 आणि H2 बॅलन्स करताना कंबशनच्या रिएक्शन बरं का, रेडॉक्स नाही, फक्त कंबशनच्या रिएक्शन बॅलन्स करताना, कारण की 2-3 चॅप्टर मध्ये लागणार आहे आपल्याला. एक थर्मोडायनामिक्स नावाचा चॅप्टर येतो, त्याच्यात पण एक कंबशन लागतं. इथे ऑर्गॅनिक मध्ये अल्कीन, अल्काइन, बेन्झीन सर्वांमध्येच लागतं. आणि अजून 1-2 ठिकाणी पण याचे काम मोल कन्सेप्ट मध्ये पण काम पडू शकतं. बॅलन्स करताना सर्वात पहिले कार्बन बॅलन्स करायचे, मग हायड्रोजन बॅलन्स करायचे आणि सर्वात शेवटी ऑक्सिजन बॅलन्स करायचे. पटापट रिएक्शन होते. नाही तर ट्रायल अँड एरर तुम्ही करू शकता. बघा इथे कार्बन होता एक, इथे पण किती आहे? इथे हायड्रोजन आहे पण इथे किती आहे? याच्या पुढे काय लिहू? झेपलं. आता ऑक्सिजन इथे आहे 2 आणि 2 4, इथे काय लिहू? कल्याण. झालं बॅलन्स. लक्षात आलं? ओके चलो. तर अशा रिएक्शनला म्हणतात कंबशन ऑफ अल्केन्स. ओके 2 कार्बनचा घेऊ. C2H6 सांगा बरं रिएक्शन. O2 gives
CO2 प्लस बढिया. सर्वात पहिले बॅलन्स काय कराल? नो डाऊट सर. इथे किती होते? इथे किती घेऊ? मग हायड्रोजन किती आहेत? किती घेणार? 3 दोन्ही 6 होतील की नाही? ओके. इथे आता ऑक्सिजन किती झाले? 4 आणि 3 7. इथे घ्यायचं 7/2. 3.5 शक्यतो लिहित नाही. 2 ने 2 कटला झाले ना 7 ऑक्सिजन. अरे बरोबर की नाही? 7/2 म्हणजे 3.5. 3.5 2 वेळा आहेत ना, झाले ना 7. बॅलन्स झेपलं की नाही सर्वांना? ओके. पुढचं एखादं सपोज ब्युटेन घेऊया. C4H10. सांगा काय ऍड करू? O2. हिटिंग करायचं. प्रोडक्ट फिक्स आहे. CO2 प्लस ओके. चल. कार्बन किती होते? मग CO2 पण किती निघणार? हायड्रोजन किती आहे? इथे किती लिहावं लागेल? 5. 5 दुनी 10. ऑक्सिजन किती झाले? 4 दुनी 8 आणि 5 13. इथे काय लिहू? 13/2. हे अल्कीन, अल्काईन, बेन्झीन सर्वांनाच वर्क होतं. काही टेन्शन नसतं. ह्याची जनरल रिएक्शन पण बंद करेल. जसं अल्केनचा फॉर्म्युला ना CnH12+ वगैरे. पण ही रिएक्शन लर्न करणं वर्थ नाही. तुम्ही एक रिएक्शन लिहून वेळेवरती ट्राय करू शकता. कसं? तर समजून घ्या. याच्यापासून आपण एक रिएक्शन फ्रेम करूयात कंबशनची जनरल. एकदा विचारलेली आहे म्हणून सांगतो, नाही तर सांगितली पण नसते. आणि NCERT दिली, टेक्स्ट बुक मध्ये पण दिली महाराष्ट्राच्या. याचा फॉर्म्युला काय सांगा? CnH2n+2. बरोबर की नाही? ओके. असं असेल तर हा आहे O2 gives, हा काय बनतोय? CO2 प्लस H2O. इथून जनरल फॉर्म्युला 1 ते 4 ऑप्शन असतात, त्यांच्यापैकी एक आन्सर आहे. मी इथे काय करतो? n ची व्हॅल्यू 1 घेतो. बरोबर आहे? n ची व्हॅल्यू जर 1 घेतली तुम्हाला हे भेटतं का? मग n ची व्हॅल्यू जर 1 घेतली तर इथली व्हॅल्यू त्याच्या काय भेटतीये? मग याला 2n टाइप मध्ये लिहून टाकू का? लॉजिक झेपतं ना? ओके. चला. जर हा 1 घेतला तर हा पण किती बनतोय? मग इथे काय लिहून टाकू? बरोबर आहे का? हा जर किती घेतोय मी? 1, तर हा किती लागतोय? मग ह्याला पण काय घेऊन टाकतो? या टाइपने आन्सर भेटण्याचे चान्सेस असतात. अगेन 100% हे एक्झॅक्ट मॅच करत. त्याच्यामध्ये लय काहीतरी दिलंय. हा x घेतला तर तो 2x/2 वगैरे असं वगैरे दिले. ही फक्त आयडिया दिली की असं लॉजिक तुम्ही लावू शकता. तुम्हाला खालच्या ऑप्शन पैकी एक मॅच होऊन जात. लक्षात येत आहे? ओके. कोणी म्हणेल सर अजून थोडासा काय ऑप्शन आहे का? क्वेश्चन येऊ शकतो. मग तुम्ही काय करायचं? लिटरली मिथेनची कंबशनची रिएक्शन लिहायची. तुम्हाला येते? त्यांनी एक फॉर्म्युला दिलेला असेल. त्यांनी 4 ऑप्शनचे 4 फॉर्म्युला दिलेले असतील ना, त्यांचा फॉर्म्युला असा नसेल. त्यांचा फॉर्म्युला असेल CxHy प्लस 2x/2O2 असं काहीतरी असेल. तुम्ही काय करायचं? CH4 घेतला तर तुमच्या x ची व्हॅल्यू किती आली आणि y ची व्हॅल्यू किती आली? 4. ह्या व्हॅल्यू त्यांच्या फॉर्म्युलात टाकून बघायच्या. त्यांनी जो फॉर्म्युला देतील ना ऑप्शन मध्ये, ह्या व्हॅल्यू त्यांच्या फॉर्म्युला मध्ये टाकायच्या. जर आपलं हे आन्सर जे तुम्ही आधी लिहिलंय तिथे एक्झाम मध्ये रफ मध्ये ते आणि त्यांचा फॉर्म्युला मॅच झाला, म्हणजे तुम्ही टाकलेल्या ह्या x आणि y च्या व्हॅल्यू जर त्यांच्या फॉर्म्युलेट टाकल्याने सेमच आन्सर आलं तर तो ऑप्शन करेक्ट आहे. आन्सर चुकीचे येत असेल तर राहू. मॉड्यूल मध्ये असे प्रश्न आहेत तर तुम्हाला याचा आयडिया येऊन जाईल की सर एक्झॅक्ट नेमकं काय बोलतात. बरोबर आहे? नाही तर डाऊट विचाराच आपण सॉल्व्ह करू. पण एवढं बेसिक झेपलं का तुम्हाला? ही आहे आपली दुसरी रिएक्शन. ओके. झेपली ना? एकदम सोपी रिएक्शन. तिसरी रिएक्शन आहे पायरोलिसिस. अरे कोणी पायरो शब्द ऐकलाय का रे? पायरो हा शब्द रिलेटेड टू असतो हीट. एखादी गोष्ट रिलेटेड टू हीट असेल तर त्याला काय म्हणतात? पायरो, हीटिंग. आणि लिसिस तर सर्वांना माहितच आहे. येस. लिसिस म्हणजे ब्रेकडाऊन किंवा ब्रेकिंग. सोप्या भाषेत हीटच्या प्रेझेन्स मध्ये ब्रेक करणं, ह्याला काय म्हणायचं? पायरोलिसिस. ह्या रिएक्शनवर शक्यतो नीट, सीईटी, बोर्ड कुठेच प्रश्न येत, कारण की ही रिएक्शन आपल्या कंट्रोल मध्ये. तुम्हाला माहिती आहे का रे हायड्रोकार्बन्सचा नॅचरल सोर्स काय आहे? पेट्रोलियम. जे कुठून सापडतं आपल्याला? क्रूड ऑइल पासून सापडतं. व्हेरी गुड. क्रूड ऑइल माइन्स जिथून कुठून आहे ना, फॉसिल फ्युल्स, याच्यापासून आपल्याला मेन हायड्रोकार्बन सापडत असतात. सपोज आपण एक हायड्रोकार्बन घेतला C6H14 हेक्सेन, वन ऑफ द नॅचरल सोर्स आहे. आपण काय करतो? खूप जास्त टेम्परेचरला त्याला हीट करतो. हे किती झालं? 500 डिग्री सेल्सिअस है ना. 273 वजा करा. बरोबर आहे की नाही रे?
एवढं जास्त हिट केलं तर याचे रॅन्डम तुकडे होतात. रॅन्डम तुकडे म्हणजे काय? हा असा होता ना, हाच होता. इथला एक हायड्रोजन आणि इथला एक हायड्रोजन तुटून जातो आणि इथे डबल बॉन्ड बनतो. C6H12+H2. सेंट्रल मध्येच नाही. हा झाला एक प्रकारचा तुकडा. काही मॉलिक्युलचे इथून तुकडे होतात, एक 4 कार्बनचा आणि एक 2 कार्बनचा, अल्केनच. अरे शेपलिक नाही. काही मॉलिक्युलचे अजूनच वेगळे तुकडे होतात. हा 6 कार्बनचा होता ना, 3 कार्बन एकीकडे, 2 कार्बन एकीकडे, 1 कार्बन एकीकडे, 3 कार्बन एकीकडे, 2 एकीकडे, 1 एकीकडे. रॅन्डम तुकडे होतात. म्हणजे एकाचेच एवढे सारे बनू शकतात. पण ऑब्वियस आहे इथे 6च होते म्हणजे बॅलन्स नाहीये. ह्याच्यात काय बॅलन्स करत ह्याचे हजारो मॉलिक्युल असतील. त्यांचं म्हणणं आहे की हे वेगवेगळे बनू शकतात. हायड्रोजन गॅस पण बनू शकतो, हेक्झिन पण बनू शकतो, है ना, हा ब्युटीन पण बनू शकतो, हा इथेन पण बनू शकतो. रॅन्डम तुकडे होत असतात. लक्षात राहील का? सो रॅन्डम होत आहे तर आपल्याला लर्न करायची गरज, जास्त लक्षात ठेवायची गरज. फक्त एवढं लक्षात ठेवा की पायरोलिसिसचं दुसरं नाव असतं क्रॅकिंग. दुसरं नाव काय असतं? क्रॅकिंग. क्रॅक करून टाकणं, तोडून टाकणं. अल्केन्स घेतात नॅचरल सोर्सेस पासून आलेले, त्यांना खूप जास्त टेम्परेचरला हीट करतात. हीट केल्यामुळे मॉलिक्युलची एनर्जी वाढते आणि रॅन्डम बॉन्ड ब्रेक होतात. फक्त हायड्रोजन पण जाऊ शकतो, 2 आणि 4 तुकडे पण होऊ शकतात, 3, 2 आणि 1 पण तुकडा होऊ शकतो. बघा, 1 पण, 2 पण, 3 पण, 4 पण, 6 पण रॅन्डम तुकडे झाले. लक्षात आलंय? मग हे सेपरेट करण्यासाठी एक प्रॅक्टिकल मेथड असते, डिस्टिलेशन, है ना, स्टीम डिस्टिलेशन वगैरे. की यांचे प्रत्येकाचे बॉइलिंग पॉइंट वेगळे असतात कारण की सर्वांचे मासेस वेगवेगळे. अरे बरोबर आहे ना? कोणी लवकर बॉईल होतो तर कोणी उशिरा. मग हळूहळू एक एक कंपोनंट सेपरेट करतात. झेपलं? बढिया. तर याच्यामध्ये पण काही क्वेश्चन बनण्यासारखं आहे. सीईटीने एकदा विचारलं होतं की पायरोलिसिसचं दुसरं नाव काय असतं? नीटने कधी असा प्रश्न विचारलेला? ओके. पुढची रिएक्शन आहे आपल्याकडे रिफॉर्मिंग एरोमॅटायझेशन. ही एवढी एक रिएक्शन बघून घेऊयात. ही रिएक्शन होऊन जाईल. बरोबर. ही रिएक्शन संपली तर आपले मेन सर्व रिएक्शनच संपून जातात. तो या रिएक्शनची हेडिंग काय आहे रे? एरोमॅटायझेशन किंवा रिफॉर्मिंग. अरे एरोमॅटिक रिंग म्हणजे तुम्हाला झेपतं का काय असेल? बेन्झीन सारखी रिंग. कॉन्सेप्ट असा असतो की तुमच्याकडे जर कार्बन नंबर 6 ते कार्बन नंबर 10 चे अल्केन्स असतील. कॉन्सेप्ट आहे की कार्बन नंबर 6 ते कार्बन नंबर 10 चे अल्केन्स असतील. स्पेसिफिक कंडिशन जसं की 10 to 20 ऍटमॉस्फिअर प्रेशर. खतरनाक जास्त आहे की नाही? अराउंड 500 डिग्री सेल्सिअस म्हणजे 773 केल्विनचं टेम्परेचर. आणि एवढंच नाही, V2O5 किंवा Cr2O3 किंवा हा मॉलिब्डेनमचा MO2O3 थ्राईस ह्यांच्यापैकी एक कॅटलिस्ट. कॅटलिस्टचं काम काय असतं? रेट ऑफ रिएक्शनला वाढवणं. काय करत असतो हे आपल्याला पुढे शिकायचं कायनेटिक्स नावाच्या चॅप्टर मध्ये. याचं नेमकं मेकॅनिझम काय असतं? हा सरफेस प्रोव्हाइड करतो, काहीतरी असतं ज्याला म्हणतात ऍक्टिव्हेशन एनर्जी, ते कमी करत असतो. बायोमॉलिक्युल मध्ये वगैरे थोडंसं ऍक्टिव्हेशन एनर्जी शब्द माहिती आहे तुम्हाला, है ना? ओके. एन्झाईम हे बायो कॅटलिस्ट तर आहेत, फक्त ते लिव्हिंग त्याच्यात आहेत म्हणून बायो कॅटलिस्ट असतात. हे फक्त कॅटलिस्ट असतात. तर या तिन्हीपैकी कुठला तरी एक सुटेबल कॅटलिस्ट तुम्ही वापरू शकता. होतं असं की 6 कार्बन असतील तर सरळ बेन्झीन बनतो, 7 असतील तर बेन्झीनचा डेरिव्हेटिव्ह बनतो. म्हणजे याच्यात प्रोडक्ट काय भेटत असतात? बेन्झीन डेरिव्हेटिव्ह्ज. बेन्झीन डेरिव्हेटिव्ह्ज. कोई बोलेगा सर असं कसं होतं? जरा समजून घ्या. मी जर हेक्सेन काढला तर माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर मी असा सरळ रेषेत काढू शकतो. जर तुम्ही मॉलिक्युलर लेवलला त्या मॉडेल मध्ये बघाल, मला सांगा रे, काय सिंगल बॉन्डेड कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 असतं. sp3 चे हायब्रिडायझेशन sp3 सॉरी शेप जॉमेट्री टेट्राहेड्रल म्हणजे 2 प्लेन मध्ये एक अपोजिट प्लेन आहे. याचं प्रॉपर स्ट्रक्चर असं येत असतं. जसं सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज शिकलात का तुम्ही? बायोमॉलिक्युल्स मध्ये सायक्लिक स्ट्रक्चर हॅबर प्रोजेक्शन फॉर्म्युला. त्याच्यामध्ये बघितलं की C5 चा OH C1 वर अटॅक करत असतो. तर एवढा दूरचा 5 नंबरचा कुठून अटॅक केला? कानून से लंबे हात हो गए, त्याचा पोहोचला का तो बॉन्ड? असं काय झालं का? नाही. टेक्निकली असं असतं की रिअल स्ट्रक्चर असं असतं.
6 आहेत का बघा, 1 2 3 4 5 आणि 6. हे प्लेन मध्ये एक अबोधी प्लेन, एक आता इथे हायड्रोजन्स असतील. हे दोन प्लेन मध्ये एक अबोधी प्लेन आणि एक बिलोधी प्लेन. कोण असतील ते? हायड्रोजन. आता बाकीचे मी काढत नाही. 1 2 लक्षात आलं का? होतं असं की तुम्ही बघा रे, हेक्सेन हा ठीकठाक स्टेबल आहे, पॅराफिन आहे म्हणजे लेस रिएक्टिव्ह आहे, पण तुम्ही त्याच्या आयुष्यात तहस करायला ना, तुटून पडले तर काही तर होईल ना. 10 ते 20 ऍटमॉस्फिअर प्रेशर दिलं काही तर होईल, 500 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दिलं काही तर होईल. होत नसेल तर तुम्ही त्यांच्या मागे माणसं पण लावले, कॅटलिस्ट झालंच पाहिजे. अरे बरोबर आहे की नाही? एवढं केल्यावर काही तर होईल. आता होतं असं की पहिली गोष्ट, इथला एक हायड्रोजन निघून जातो, इथे बनतात 2 रेडिकल, हे आणि हे कंबाईन झाले तर H2 बनून उडून जातील, हे रेडिकल होतात कंबाईन. इथे बनला का बॉन्ड? सायक्लोहेक्सेन बनला, ही पहिली स्टेप. मग परत एक इथला हायड्रोजन जातो, रेडिकल बनतात, कंबाईन होतात, इथे येतो डबल बॉन्ड. मग इथला आणि इथला घेतो, रेडिकल बनतात, इथे येतो डबल बॉन्ड. आता इथे बॉन्ड ऑलरेडी बनलेलाच होता. परत इथला आणि इथला अजून एक येत जातो आणि इथे अजून एक बॉन्ड बनतो आणि मग जाऊन आपल्याकडे काय बनत असतं? कोणी म्हणेल सर एवढे जगामध्ये ऑप्शन असताना बेन्झिनच का बनला? तुम्ही कंडिशन दिल्यामुळे मॉलिक्यूल अनस्टेबल झाला. आयुष्यात जर तुम्ही काहीतरी त्याला कंडिशन्स द्याल तर ऑब्वियस आहे ना, तो स्टेबल बनायचा प्रयत्न करेल. आणि सर्वात स्टेबल कोण आहे? वन ऑफ द मोस्ट स्टेबल मॉलिक्यूल काय असतं? कारण तो रेझोनन्स मध्ये आहे. तर तुम्ही एका ठीकठाक स्टेबलला जर कंडिशन खूप हार्श द्याल तर तो मोस्ट स्टेबल बनायचा प्रयत्न करेल, म्हणून तो बेन्झिनच बनतो. लक्षात आलंय का? तर याला म्हणतात एरोमॅटायझेशन किंवा रिफॉर्मिंग. हे जे मी कंडिशन लिहिले त्याच इथे आहे, काही वेगळं लिहिण्याची गरज नाही. ओके सर, ही प्रोसेस कुठे आणि का बरं वापरतात? तर हे नोटीस झालं की स्ट्रेट चेन अल्केन्स पेक्षा अशा टाइपचे अल्केन्स हे थोडे बेटर फ्युल्स असू शकतात. ऑटोमोबाईल मध्ये बेन्झिन वगैरे सारखे जे असतात ते थोडे चांगले फ्यूल असू शकतात, ते हळूहळू जळतात, त्याने मायलेज चांगलं भेटतं, फ्यूल जास्त वेळ जळालं, शेकोटी करून बसले आणि कागद घेतली, आधी केमिस्ट्रीच्या नोट्स काढल्या बरोबर आहे ना. सपोज 5 मिनिटांमध्ये तर तुमचं बुक समजून जाईल, तुम्ही कागद टाकताय, शेकोटीच होत नाहीये. त्याच ठिकाणी एक लाकूड असेल, वूड असेल तर ते आरामात जळेल थोडं व्यवस्थित. सेम हे थोडे फटाफट फ्यूल कंबशन होऊन जातात, ह्याला थोडासा टाइम लागतो. स्टेबल आहेत ना रे, आणि हळूहळू जर आपल्याला अननेसेसरी एनर्जीची गरजच नाही. तुम्ही खूप सारे कागद टाकले, मोठा जळ झाला, फार दूर पळावं लागलं 2 मिनिटासाठी, 2 मिनिटांनी राखच सापडली. त्यापेक्षा एक लाकूड हळूहळू जळत असेल तर तुम्ही आरामात शेकोटी करत, मायलेज वाढलंच नाही एकंदरीत, असं काहीतरी गोष्ट आहे. तर दिस प्रोसेस इज यूज्ड इन रिफायनरीज टू प्रोड्यूस हाय क्वालिटी गॅसोलिन. गॅसोलिन इज नथिंग बट पेट्रोलियम प्रोडक्ट. ही टेक्स्ट बुकची लाईन आहे म्हणून मी तुम्हाला वाचून दाखवली. कळलं का? ही पण रिएक्शन. ओके, क्वेश्चन काय आलेला आहे? नीट मध्ये पण आलेला आहे, जेई मध्ये पण आलेला, सीईटीत अजून आलेला नाही. तुम्हाला असं दिलं होतं की तुमच्याकडे हेप्टेन आहे, 1 2 3 4 5 6 आणि 7 कंडिशन ह्या दिल्या होत्या, जरा लक्षात द्या. 773 केल्विन, 15 ऍटमॉस्फिअरचं प्रेशर आणि सपोज V2O5 हा कॅटलिस्ट. आता तुम्हाला आठवलं पाहिजे, अल्केन 6 ते 10 कार्बन मधला असेल आणि ह्या कंडिशन असतील तर एरोमॅटायझेशन. पण बेन्झिन मध्ये कार्बन किती असतात? म्हणजे हा रिअल मध्ये असा असेल मॉलिक्यूल 1 2 3 4 5 आणि 6. आता हा याच्या जवळ कसं जाईल? रिपल्शन होईल ना, मग तो दूरच असेल. एवढ्याचा बेन्झिन बनतो आणि ब्रांच. अरे बेन्झिनच्या डोक्यावर CS3 कोणाला नाव आठवतं का? काय असतं? टोलुईन बनतं. टोलुईन म्हणतात, आठवलं ना? टोलुईन हे फेमस नाव आहे कॉमन मध्ये. तुम्ही सिंपल मिथाइल बेन्झिन म्हणू शकता. ओके चल, दुसरा क्वेश्चन, याच्या पलीकडे येऊ शकत नाही. दुसरा क्वेश्चन मुद्दाम मी प्रॉपर काढून देतो रे तुम्हाला. हे झाले 6, 7 वाला घेतला, आता 8 वाला. 8 वाला मॉलिक्यूल असा असेल, 6 असे आणि 2 तसे, बरोबर. आता याच्यात काय काय व्हायचे चान्सेस आहेत? कंडिशन ठेवल्या सेमच, याच्यात मात्र मिक्सचर ऑफ प्रोडक्ट बनतात. मी हे असं माझ्या कन्व्हिनियन्स साठी काढतो, होऊ शकतं ना असं पण असेल तर मॉलिक्यूल नेचर मध्ये 8च तर आहे, बरोबर आहे ना. म्हणजे काय काय होऊ शकतं? होऊ शकतं की असा एक बेन्झिन बनेल ज्याला 2 शेजारी शेजारी ब्रांच आहेत. होऊ शकतं याच्यापासून एक असा बेन्झिन असेल
ज्याला इथाईलची एकच ब्रांच असते. कार्बन तर 8च होते ना बघा. हा इथून जर कंबाईन झाला तर 6 आणि इथाईलचे ब्रांच. हा जर इथून कंबाईन झाला आणि 6 आणि 2 मिथाईलच्या ब्रांच. बरोबर आहे. तिसरी पॉसिबिलिटी नाहीये. कोणी म्हणाले ब्रांच दूर दूर करा, तसं कसं शक्य आहे? ते नाही शक्य. अरे शेपला काय काय होऊ शकतं. ओके चलो, इथे आपल्या अल्केनचे रिएक्शन संपल्या. फॉर्मॅलिटी करून युजेस वाचून घेऊ, म्हणजे अल्केनचं काही मागे उरणारच नाही. फॉर्मॅलिटी करू, थोडंसं राहिलं तरी मग याच्या नोट्स होतील. तसं सर मी सांगते 5 मिनिट लेट द्या. चला पडा ना सर, लेट तर येऊ शकता ना तुम्हाला लिहायला वेळ देण्यासाठी. युजेस ऑफ अल्केन थोड्यासाठी नाही आहे ना थांबायचं. लक्षात ठेवा, फर्स्ट 4 अल्केन्स हे फ्यूल म्हणून वापरतात. मेनली फॉर, हे वेगवेगळे शब्द आहेत, स्पेस बार आहे. मेनली फॉर हीटिंग कुकिंग पर्पजेस. एक्झाम्पल एलपीजी आणि एखादी गाडी सीएनजी वर चालत असेल तर त्याचा मेन कंपोनेंट असतो मिथेन, थोडाफार इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन. एलपीजी तेच असतं. पेट्रोल लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, एलपीजी सिलेंडर आहे ना घरामध्ये, हेच असतं. ओके. सीएनजी पेट्रोल डिझेल यूज फॉर फ्युल्स इन ऑटोमोबाईल्स. लोअर लिक्विड्स आर सॉल्व्हंट, जसं हेक्झेन, पेंटेन, हेप्टेन, हे लॅब मध्ये ऍज अ सॉल्व्हंट वापरतात. सॉल्व्हंट म्हणजे रिएक्शन मिक्स वगैरे करायला, सॉल्युबल करायला. अल्केन्स विथ मोर दॅन 35 कार्बन, ज्याला आपण डांबर तार असं म्हणतो, रोड सरफेसिंग साठी वापरतात. ते वगैरे असतात. वॅक्सेस, कॅन्डल्स, बरोबर ना, ज्या काय असतात अल्केन्स असतात बेसिकली ते. वॅक्सेस आर हाय मॉलिक्युलर वेट अल्केन्स, म्हणजेच कुठे असतील 35 पेक्षा थोडंसं कमी, 20 ते 25 मधले कार्बन असतात. 20-25 कार्बनचे चेन किंवा ब्रांच ते असतात आपले वॅक्सेस, कॅन्डल्स वगैरे. दे आर यूज ऍज लुब्रिकंट्स. हे लुब्रिकंट्स म्हणजे ऑइल्स जे काय वापरतो आपण मशिनरी पार्ट्स मध्ये. त्याच्यानंतर दे आर ऑल्सो यूज फॉर प्रिपरेशन ऑफ कॅन्डल्स. कार्बन ब्लॅक, कार्बन ब्लॅक म्हणजे शाई वगैरे जे असते ना, इंक वगैरे जे असते, टोनर विनर वापरतात ते. त्या झेरॉक्स मशीन मध्ये टोनर विनर असतात, कार्बन ब्लॅक आपण ज्याला म्हणतो ना तेवाला. किंवा काय नाही झालं तर बूट पॉलिशिंग साठी वगैरे जे कार्बन ब्लॅक असतात, पुढे तरी हेच असतं. आणि मग प्रिंटिंग, शू पॉलिश वगैरे बनण्यासाठी वगैरे वापरतात. याच्यात असा काही नवीन जगा वेगळा यूज झालाय का? ऑलमोस्ट तर आपल्याला माहिती होते. लक्षात आलं. तिथे आपलं अल्केन्स समजलं. छापले ते नोट्स.